नमस्कार मंडळी, मी प्रांजली तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या, मराठी नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मागचे 2 वर्ष झालं जेव्हा जेव्हा मला वाटलं अधूनमधून मी तुमच्याशी भेटले, पण तेही व्हॉइस ओव्हर व्हिडिओजमधून. मी समोर येऊन या 2 वर्षामध्ये एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे. पण आज गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाची सुरुवात, तर म्हटलं चला मागचे जे 2 वर्ष होते ना ते माझ्यासाठी खूप कठीण होते. म्हणजे ते शब्दात न सांगण्या येण्यासारखं आहे. त्यामुळे या 2 वर्षात ना कोणत्याही गोष्टीत रस नाही, कोणतीही गोष्ट मनापासून केली नाही, कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट वाटला नाही. त्यामुळे जेव्हा कधी वाटलं त्यावेळेला व्हिडिओज बनवले आणि जेव्हा नाही वाटलं त्यावेळेला काहीही बनवलेलं नाही. पण म्हटलं चला आयुष्य काही असं थांबत नसतं, आपल्याला हा आयुष्याचा गाडा पुढे चालवायचा आहे. त्यामुळे आजपासून एक नवीन अध्यायाला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला इकडे माझ्या मागे पूर्ण सामान जे आहे ते असं दिसत असेल. तर हो, माझ्या पूर्ण घरामध्ये सध्या तुम्हाला सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसेल, पॅकिंग वगैरे केलेली दिसेल. मागचे 10 वर्ष मी पुण्यामध्ये राहिले. पुण्याने मला खूप काही दिलं आणि स्पेशली माझ्या या घराने मला खूप काही दिलं. आणि हो, मागचे हे 2 वर्ष कठीण गेले म्हणजे असं नाही की नवरा बायकोचे भांडणं किंवा फायनान्शियल क्रायसिस, असं काहीही नाही. सगळं ओके आहे. माझी फॅमिलीही खूप चांगली आहे. पैशाच्या बाबतीतही सगळं व्यवस्थित आहे, असं काही नाही. पण माझे वडील वारले आणि मग बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यामुळे 2 वर्ष असे होते माझ्या लाईफमधले की ते जणू काही माझं आयुष्य थांबलेलं होतं. तर त्यातून आता कुठेतरी पुढे जाण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या मते तर ही माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे. नवीन अध्याय सुरू होतो, एक नवीन पर्व म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. कारण 10 वर्ष मी या घरामध्ये घालवली, 10 वर्ष पुण्यामध्ये गेली माझी. आणि 10 वर्षानंतर घर सोडतीये, गाव सोडतीये. त्यामुळे मला असं वाटतं की आता इथून पुढे जी आहे ती माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे आणि ती आपल्या माणसांसोबत असणार आहे. आता या अगोदरही आपली माणसं होती, पण कसं ते गावाकडे, आपण इथे पुण्यामध्ये वर्षभरामध्ये फक्त जे मुख्य मुख्य सण असतात त्याला जायचं, 5-6 दिवस राहायचं, परत वापस यायचं आणि त्यावेळेला खूप आनंद वगैरे पण वाटायचा. असं काही आपल्या माणसांपासून दूर आहोत याचं दुःख वगैरे काही नव्हतं. कारण आजकाल बघा फोन आहे, जाणं येणं आहे, ते यायचे आम्ही जायचो. पण ह्या 2 वर्षात ना की आपल्या माणसांची खूप कमी जाणवली आणि असं वाटलं की नाही, आपली माणसं म्हणजेच सर्व काही आहे. पैसा काहीही नाही. भले तुमची मित्रमंडळी असतील, शेजारी आहे, तुमच्याकडे सगळं काही आहे. आता माझ्याकडेच बघा, अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी नाही म्हणून. सगळं काही माझ्या आयुष्यामध्ये आहे. पण जो आपलेपणा, आपली माणसं जी जवळ लागतात ना, आपल्या माणसांचं जे प्रेम, बसणं, उठणं आपल्या माणसांमध्ये, ते कुठेतरी मला कमी वाटत होतं. आणि मग त्यामुळेच पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. आणि मग आता पॅकिंग चालू झालेली आहे. उद्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, तर त्या शुभ दिनानिमित्ताने उद्या माझं जे सामान आहे ते इथून शिफ्ट होईल. आता मी काय केलेलं आहे बघा, जे छोटं छोटं सामान असतं ना, छोट्या छोट्या वस्तू असतात वगैरे तर त्या जे जे पॅक करता येईल ते फक्त इथे करून ठेवलेलं आहे. आणि मग ते पॅकर्स मूव्हर्सवाले काय करतील, ते फक्त बॉक्स आणतील आणि मग इझी जाईल की हे अशाला असं पॅक केलेलं त्यांना त्यांच्या बॉक्समध्ये वगैरे ठेवता येईल. तर प्रत्येक रूममध्ये असंच केलेलं आहे. सगळं सामान काढलं, ज्या ज्या वस्तू आहेत पॅक करता येण्यासारख्या त्या पॅक केल्या आपल्या काही बेडशीटमध्ये किंवा काही अशी ही पेटी आहे बघा. या माझ्याकडे 2 पेट्या होत्या, बॅग होत्या, त्याच्यामध्ये ठेवलं. आणि हे डायरेक्ट मग त्यांच्या बॉक्समध्ये ठेवायचं. आणि मग ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत, टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, भांड्याची मशीन वगैरे, AC वगैरे, हे सगळं मग ते त्यांच्या त्यांच्या बॉक्समध्ये हे करतील. कारण त्या वस्तू आपण काढूही शकत नाही आणि पॅकिंगही करू शकत नाही. म्हणून उद्या सकाळी 8:30 वाजता पॅकर्स मूव्हर्सवाले येतील, पॅकिंग चालू होईल. आणि उद्या दुपारी 1 ते 1:30 वाजता आमची गाडी निघेल सामानाची आणि मग त्याच्या मागोमाग आम्हीही निघू. आणि मी प्रयत्न करेल की इथून पुढे व्लॉगिंगच्या स्वरूपात समोर कॅमेऱ्यासमोर येऊन आपले जे रेग्युलरचे व्हिडिओज असतात तर ते सुद्धा व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेल आणि एक नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. आणि ह्या घराला सुद्धा मी खूप मिस करेल. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बरेच लोक घाबरतात बघा की दक्षिणमुखी घर, वास्तुदोष वगैरे या त्या गोष्टी. माझं जे हे घर आहे ना, हे दक्षिणमुखी घर आहे. आणि ह्या घराने मला इतकं काही दिले ना, इतकं की मी तुम्हाला माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगते बघा की एक वेळ अशी येईल की तुम्हाला महाराज एवढं देतील की तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी. तर तसंच माझं आयुष्य सध्या आहे की मला माझ्या संसारामध्ये, घरामध्ये एकही वस्तू घेण्याची गरज नाही किंवा एवढं आपोआप मिळतं की आता मी त्या गोष्टी घेतही नाही, ओंजळ कमी पडते. तसा अनुभव
सध्या आहे. अगोदरपासूनच चांगलं होतं, पण आता खूप भरभरून आहे. तर त्याच्यामुळे असं काही नाही की वास्तुदोष असतो त्याच्यामुळे अडचणी किंवा ग्रहदोष आहे, पत्रिकाच माझी अशी आहे, माझं नशीबच असं आहे, नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः परमिशन देत नाही तोपर्यंत आपण म्हणतो ना की आपण आयुष्य बदलू शकत नाही किंवा कोणी आपलं आयुष्य बदलू शकत नाही. आपलं आयुष्य आपण बिघडवतो, ज्या अडचणी वगैरे सगळ्या वाढवून घेतो, आपली प्रगती होत नाही, त्यालाही जिम्मेदार आपण असतो. आणि जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होते, आपण पुढे जातो, तर तेही आपल्याच मर्जीने होत असतं. कारण तुम्ही बघा, ह्या सगळ्या गोष्टी अंगावर घालणे, घरात लावणे, देवघरात ठेवणे, हे उपाय वगैरे याने जर गोष्टी झाल्या असत्या तर खूप म्हणजे आता समजून जा. असं जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही, आपण हातपाय हलवत नाही, तोपर्यंत काहीही होत नाही. आपल्या आयुष्यामध्ये वाईटही होत नाही आणि चांगलंही होत नाही. तुमची इच्छा असेल, तुम्ही प्रयत्न केले, तर तुमचं आयुष्य चांगलं होणार. आणि जर हातपाय हलवायचे नसतील, फक्त ही वस्तू ती वस्तू ती वस्तू असं केलं, तर तरीही काही नाही होणार. त्याच्यामुळे माझं हे घर मला खूप प्रिय आहे. ह्या घराने मला खूप काही दिलं. का दिलं? इथेही बऱ्याचशा गोष्टी आहेत, वास्तुदोष वगैरे सगळ्या. पण त्याचा नकारात्मक प्रभाव माझ्यावर कधीच झाला नाही. का झाला नाही? कारण तो मी होऊ दिला नाही. मी जो होऊ दिला असता, अरे माझं दक्षिणमुखी घर आहे, हा दोष आहे, तो दोष आहे, तर नक्कीच झाला असता. आणि आता सुद्धा मी हे घर पुणे का सोडतीये, की बाबा खूप आठवणी होत्या माझ्या. आता आम्ही दोघीच बहिणी आहोत, भाऊ नाही आहे. मग माझे आईवडील यायचे, माझ्याजवळ इथे राहायचे वगैरे. आणि आता कसं आहे की माझ्या मिस्टरांना पण बरंच बाहेर जावं लागतं, तेही घराबाहेर राहतात. मग इथे ट्रॅफिकचा खूप इश्यू आहे. पुण्यात तुम्हाला बाहेर निघालं की जिथे 10 मिनिटाचं काम असतं, जायला यायला तुम्हाला 2 तास लागतात. आता कालचीच गोष्ट सांगायची झाली, तर आता कसं या 8-15 दिवसापासून खूप कामं आहे, धावपळ आहे. एक अर्ध्या तासाचं काम होतं. अर्ध्या तासाच्या कामासाठी आम्हाला जायला तर आम्ही वेळेत गेलो, अर्धा पाऊण तास लागला. पण तो अर्धा पाऊण तास यायचा जो रस्ता होता, आता जातानाही काही जिथे जायचं होतं ती काय अर्ध्या पाऊण तासावर नव्हतं ते डेस्टिनेशन. ते फक्त एक 10 मिनिटाच्या अंतरावर होतं, पण जायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागला आणि घरी यायला 1.5 तास लागले. तर इथे असं होतं. मग त्याच्यामुळे पण खूप छान वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या माणसात एकोपा, प्रेम, आनंद, प्रत्येक गोष्ट आता एकमेकांसोबत राहून सगळं सेलिब्रेट करणार, हे करणार, याचा खूप आनंद आहे. आणि मला नेहमीच आपली माणसं जी असतात ना, ती खूप हवीशी वाटतात. आणि या 10 वर्षात सांगायचं झालं ना एका शब्दात की ह्या घराने काय दिलं, तर या 10 वर्षात कधीही कोणाला 1 रुपयाही आम्ही मागितला नाही. दुसऱ्यांची भरपूर मदत केली, पण आमच्यावर तशी कधी वेळ आली नाही की कोणाकडून माझ्याजवळ पैसे नाही आहेत किंवा पैशाची अडचण आहे किंवा अशी कधीच वेळ आलेली नाही.